नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पंढरीनाथ वाघमारे आपलं स्टडी ऑन या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. आणि आज आपण परत सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्या अंतर्गत जे फॅकल्टी ऑफ एज्युकेशन आहे, या फॅकल्टी ऑफ एज्युकेशनमध्ये जे 2 इयर बी एड रन होत आहे, या 2 इयर बी एडचा कशा पद्धतीनं पॅटर्न आहे. आपण सर्वजणांनी बी एड फर्स्ट इयर हे उत्तम मार्कांनी छान पद्धतीनं पासआउट झालेलं आहात. तर आता आपण बी एड सेकंड इयरमध्ये येत आहात, तर त्या संदर्भानं आज आपण माहिती मिळवणार आहोत. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत फॅकल्टी ऑफ एज्युकेशन आणि त्यांचा जो काही रिसिव्ड सिलेबस आहे तो 2 इयर बी एड प्रोग्राम अंतर्गत चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम ॲन्युअल पॅटर्न अंतर्गत हा सिलेबस आहे. आणि याचं जे काय प्रारूप आहे, जे आपण फर्स्ट इयरला ज्या पद्धतीनं पाहिलं होतं की सिलेबस फ्रेमवर्क, त्याच पद्धतीने बी एड सेकंड इयरचं सिलेबस फ्रेमवर्क हे कसं आहे हे आज पाहणार आहोत आपण. एकंदरीतच जे आपण बी एड फर्स्ट इयरला अभ्यासलं होतं त्याच पद्धतीनं बी एड सेकंड इयरला या ठिकाणी आपल्याला अशाच पद्धतीनं एक प्रारूप पाहायचं आहे की बी एड सेकंड इयरचं स्ट्रक्चर काय आहे, कुठले कुठले पेपर आहेत आणि या पेपर अंतर्गत आपल्याला कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे हे आपण आजच्या या तासिकेमध्ये पाहणार आहोत. सर्वात सुरुवातीला आपण हे जे काही पेज आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे, या पेजवरती आपल्याला काही भाग करायचे आहेत की जसं या ठिकाणी दिलेलं आहे कोर्स कोड, टायटल ऑफ द कोर्स, क्रेडिट, आवर्स अँड मार्क्स ह्या कॉलमनुसार दिलेले आहेत. आणि त्यानुसार या रोजमध्ये काही कोर कोर्सेस, ऑप्शनल कोर्सेस हे दिलेले आहेत. तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया की पर्स्पेक्टिव्ह ऑफ एज्युकेशन कोर कोर्सेस, म्हणजे जसं आपण बी एड फर्स्ट इयरमध्ये कंपल्सरी पेपर पाहिले होते त्याच पद्धतीनं पर्स्पेक्टिव्ह ऑफ एज्युकेशन कोर कोर्सेस अंतर्गत बी एड सेकंड इयर अभ्यासत असताना आपल्याला या ठिकाणी 3 महत्त्वपूर्ण पेपर हे दिसून येतात. हे सर्वच मुलांना अभ्यासायचे असतात. त्याला बी एड 201, बी एड 202 आणि बी एड 203 असं म्हटलं जातं. बी एड 202 या कोर कोर्स अंतर्गत क्वालिटी अँड मॅनेजमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन हा आपल्याला एक पेपर अभ्यासावायचा असतो. यासाठी क्रेडिट हे 4 दिलेले आहेत, आवर्स 64 आवर्स दिलेले आहेत आणि याचा पण पॅटर्न एक्सटर्नल प्लस इंटरनल 80+20 असा आहे. 80 मार्क्सचे क्वेश्चन पेपर हे पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत येणार आणि 20 मार्क्सचा जे काही इंटरनल पॅटर्न आहे यामध्ये आपल्याला 3 ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. या 3 ॲक्टिव्हिटीमध्ये त्या कोर्सच्या अंतर्गत येणारं एक प्रॅक्टिकल, त्या कोर्सच्या अंतर्गत असणारं एक असाइनमेंट आणि त्या कोर्सच्या प्रिलिम पेपर, PAP असं आपण याला म्हटलं होतं त्यावेळेस. तर बी एड 201 क्वालिटी मॅनेजमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन 4 क्रेडिटसाठी आहे, 64 तासिका आहेत आणि याचा पॅटर्न 80+20 आहे. 80 युनिव्हर्सिटीची एक्झाम असणार आणि 20 मार्क हे इंटरनलला असणार. त्याच्यानंतर पेपर 202 नॉलेज अँड करिक्युलम लँग्वेज अक्रॉस करिक्युलम 4 क्रेडिट 64 आवर्स 80-20 पॅटर्न. बी एड 203 स्कूल अँड इन्क्लुझिव्ह स्कूल 4 क्रेडिट्स 64 आवर्स अँड 80+20 पॅटर्न. या पद्धतीने हे जे आपण याला 1 म्हटलेलं आहे, या 1 अंतर्गत जे काही हे कोर्सेस आहेत 201, 202, 203 कोर कोर्सेस याला म्हटलेलं आहे. हे सर्वच मुलांना अभ्यासायचे आहेत. याला आपण कंपल्सरी पेपर असं या ठिकाणी म्हणतो. तर चला आपण पाहूया की 2 अंतर्गत काय येतं. मग स्पेशलाइज्ड कोर्सेस किंवा ऑप्शनल कोर्सेसही असं याला म्हणतं. तर ऑप्शनल कोर्सेस अंतर्गत बी एड 204 इलेक्टिव्ह पेपर म्हणून येतो. तो आपल्याला एनी 1 फ्रॉम द लिस्ट नंबर 3 मधून एक चूज करायचा आहे. लिस्ट नंबर 3 मध्ये अनेक विषयाची ही काही यादी आहे, ती यादी दिलेली आहे. याचं स्वरूपही त्याच पद्धतीनं असणार. जे काही इलेक्टिव्हचं स्वरूप आहे ते 4 क्रेडिट असणार, 64 आवर्स असणार आणि 80-20चा पॅटर्न असणार. 80 मार्क्सचा क्वेश्चन पेपर हा युनिव्हर्सिटीचा असेल आणि 20 मार्क्सचा जे काही प्रॅक्टिकल आहे ते आपल्याला 3 प्रॅक्टिकल या ठिकाणी करायचे आहेत. एक त्या कोर्सच्या अंतर्गत येणारं प्रॅक्टिकल, दुसरं त्या कोर्सच्या अंतर्गत येणारी दुसरी ॲक्टिव्हिटी म्हणून असाइनमेंट आणि तिसरं त्या कोर्सची प्रिलिम पेपर हा आपल्याला सबमिट करायचा आहे.
हे 3 सबमिट केल्यानंतरच आपल्याला काय मिळणार आहे, 20 मार्क्स हे या ठिकाणी मिळणार आहेत. आणि 80 मार्क्सचा पेपर हा एक्सटर्नल पेपर म्हणून युनिव्हर्सिटी अंतर्गत आपल्याला द्यायचा आहे. म्हणजे 3 कोर पेपर आणि 204 जो 4 नंबरचा पेपर आहे त्याला आपण इलेक्टिव्ह किंवा ऑप्शनल किंवा स्पेशलाइज्ड कोर्स असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे 205 अंतर्गत हा जो काही पेपर येत आहे या पेपरला आपण 3 म्हणणार आहोत. पार्ट 3, कारण की हा प्रत्येकाचा वेगवेगळा असणार आहे. ॲडिशनल मेथड या ठिकाणी पुणे युनिव्हर्सिटीने ही दिलेली आहे. 205 लिस्ट त्याच्यामध्ये जे सब्जेक्ट दिलेले आहेत 1 to 20 सब्जेक्ट दिलेले आहेत. या 1 to 20 सब्जेक्टमध्ये आपल्याला फक्त एक सब्जेक्ट हा चूज करायचा आहे. याला म्हटलेलं आहे ॲडिशनल पॅडागॉगी कोर्सेस अंडरस्टँडिंग डिसिप्लिनरी अँड पॅडॉलॉजी ऑफ स्कूल सब्जेक्ट. एनी वन फ्रॉम द लिस्ट नंबर 4. लिस्ट नंबर 4 मधून आपल्याला एक हा चूज करायचा आहे पॅडागॉगी कोर्सेस म्हणून. याचं स्वरूप असणार 4 क्रेडिट 64 आवर्स आणि इथं 2 असणार. कुठले कुठले असणार, एक पॅडागॉगीचा असणार आणि एक अंडरस्टँडिंग डिसिप्लिनरी अँड पॅडागॉगी स्कूल सब्जेक्टचा असणार. म्हणजे त्याचं स्वरूप कसं असणार, 40+10 40+10 हे या पद्धतीने त्याचं स्वरूप असणार. म्हणजे 80 मार्क्स हे थेरीसाठी असणार आणि 20 मार्क्स हे प्रॅक्टिकलसाठी असणार. ओके, तर या पद्धतीनं 205चं इथं स्वरूप असेल. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण पार्ट 4मध्ये. पार्ट 4मध्ये प्रॅक्टिसिंग फॉर द कन्स्ट्रक्टिव्ह टीचिंग लर्निंग. या ठिकाणी 206मध्ये टीचिंग कॉम्पिटन्सी 4th ही या ठिकाणी दिलेली आहे. टीचिंग कॉम्पिटन्सी 4th यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिस लेसन घ्यायचे आहे. 2 क्रेडिटचे असणार, 32 आवर्समध्ये घ्यायचे आहेत आणि यासाठी 50 मार्क्स हे मिळणार आहेत. परंतु आता ह्या ठिकाणी पार्ट 4 अंतर्गत जे काही आपण घेत आहोत हे कुठला पार्ट असणार आहे, हा इंटरनल पार्ट असणार आहे. म्हणजे कॉलेज लेवलवर जे प्रॅक्टिकल तुम्ही या ठिकाणी सोडवत आहात ते प्रॅक्टिकल काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी त्या टीचरला सबमिट करायचं आहे. या इन्चार्ज ग्रुप टीचर म्हणा किंवा याचं जे काही टीचिंग कॉम्पिटन्सी 4चे काही जे कोणी टीचर असतील किंवा प्रॅक्टिस लेसनचे हेड असतील त्यांना हे तुम्हाला सबमिट करायचं आहे. प्रॅक्टिस लेसन यामध्ये प्रॅक्टिस लेसन 2 आवर्स 2 क्रेडिट म्हटलेलं आहे, 32 आवर्ससाठी आहे आणि 50 मार्क्स याला मिळणार आहेत. मग प्रॅक्टिस लेसन जे आपण कसे इथं आपण लिहिणार आहोत 2+2 म्हणजे 6 प्रॅक्टिस लेसन इथं असणार. म्हणजे जी फर्स्ट इयरला फर्स्ट मेथड होती तिचे 2 प्रॅक्टिस लेसन, फर्स्ट इयरला जी सेकंड मेथड होती तिचे 2 प्रॅक्टिस लेसन आणि थर्ड इयरला जी मेथड आहे तिचे 2 प्रॅक्टिस लेसन. अशा पद्धतीनं 2+2+2 असे 6 एकूण 6 प्रॅक्टिस लेसन आपण या ठिकाणी देणार आहोत. हे 6 प्रॅक्टिस लेसन आपल्याला काय करायचे आहेत, या 206 प्रॅक्टिस लेसन या वहीमध्ये लिहायचे आहेत. त्याच्यानंतर 207 टीचिंग कॉम्पिटन्सी 5. 207ला काय म्हटलेलं आहे, टीचिंग कॉम्पिटन्सी 5 म्हटलेलं आहे. याच्यामध्ये काय असणार, इंटर्नशिप असणार आहे. 8 क्रेडिटची इंटर्नशिप आहे. 128 आवर्स त्या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि 20 मार्क्स त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. हे आपल्या जे काही ग्रुप इन्चार्ज आहेत त्यांच्या अंडर हे वर्क करायचं आहे. सर्वात महत्त्वाचं प्रॅक्टिकल म्हणून B.Ed सेकंड इयरमध्ये इंटर्नशिपला म्हटलं जातं. 4 महिन्यांची इंटर्नशिप आहे. आपला जो काही प्रोग्राम आहे तो 4 महिन्यांसाठी इतर एका शाळेवर लावला जाणार आणि ह्या 4 महिन्याअंतर्गत आपल्याला 8 क्रेडिट 128 तास आणि 200 मार्कांसाठी काम करायचं आहे. याच्यासाठी एक बुक आपलं कॉलेज आपल्याला छापून देईल. स्टेशनरी बुक असतं, त्या स्टेशनरी बुकमध्ये ही इंटर्नशिप आपल्याला कव्हर करायची आहे. यामध्ये काही लेसन घ्यायचे आहेत, काही त्याच्यानंतर ब्लू प्रिंट टेस्ट, त्याच्यानंतर आपल्याला त्याचं पूर्ण विश्लेषण करायचं आहे आणि काही स्कूल ॲक्टिव्हिटी पण घ्यायच्या आहेत. असं सर्व ह्या इंटर्नशिपच्या संदर्भानं आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पार्ट 5मध्ये आपण काय पाहणार आहोत, पार्ट 5मध्ये एनहान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीज. एनहान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीज हा पार्ट परत आता पार्ट 5मध्ये आपल्याला 208
रीडिंग अँड रिफ्लेक्टिंग ऑन टेक्स्ट 2 क्रेडिटसाठी आहे, 32 आवर्स आहेत आणि 50 मार्क्स हे आपल्याला इंटरनल मार्क्स म्हणून मिळणार आहेत. त्याच्यानंतर 209 अंडरस्टँडिंग ऑफ सेल्फ आहे, 2 क्रेडिटचं आहे, 32 आवर्स आहेत आणि 50 मार्क्स या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर 210 बेसिक ऑफ रिसर्च आपल्याला करायचं आहे, 2 क्रेडिट्स आहे, 32 आवर्स आहेत आणि काय 50 मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्याच्यानंतर 211 ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन 2 क्रेडिटसाठी आहे, 32 आवर्स आहेत त्याच्यासाठी पण आणि 50 मार्क्स इंटरनल 50 मार्क्स हे आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर 212 ओपन कोर्स और एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट असणार आहे, यातला 2 क्रेडिट आहेत, 32 आवर्स आहेत आणि 50 मार्क्स हे आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे एनहान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीजमध्ये 208 to 212 पर्यंत आपल्याला हे 5 कोर्सेसचे प्रॅक्टिकल या ठिकाणी करायचे आहेत. 208 म्हणजे रीडिंग अँड रिफ्लेक्टिंग ऑन टेक्स्ट या संदर्भात प्रॅक्टिकल आहे. 209 मध्ये अंडरस्टँडिंग ऑफ सेलचं प्रॅक्टिकल आहे. 210 मध्ये बेसिक ऑफ रिसर्च एक आराखडा एक द्यायचा आहे आणि बेसिक ऑफ रिसर्च एक आपल्याला प्रोजेक्ट तयार करायचा आहे. ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशनमध्ये आपल्याला याचं प्रॅक्टिकल सबमिट करायचं आहे आणि ओपन कोर्स और एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट या अंतर्गत आपल्याला ओपन कोर्स दिलेले आहेत वेगवेगळे, त्यापैकी एक कोर्स चूज करून त्याच्यावरती प्रॅक्टिकल करायचं आहे अथवा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अंतर्गत 2 ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. एक तर कुठलंही आपल्याला काहीतरी प्रोडक्ट निर्माण करायचं आहे आणि दुसरा एक इंटरव्ह्यू आपल्याला या ठिकाणी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अंतर्गत कंडक्ट करायचा आहे. अशा पद्धतीने ह्या 2 ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. म्हणजे 208 to 212 अंतर्गत एनहान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीज अंतर्गत हे सर्व प्रॅक्टिकल करायचे आहेत. या सर्वांसाठी आपल्याला 50 मार्क्स हे मिळणार आहेत. म्हणून BEd सेकंड इयर ही आपल्याला 40 क्रेडिट्स आहे, 640 आवर्समध्ये करायचं आहे आणि 1000 मार्क्स हे आपल्याला मिळणार आहेत. हे 1000 मार्क आपल्याला एक्सटर्नल प्लस इंटरनल असे मिळून मिळणार आहेत. एक्सटर्नल प्लस इंटरनल असे करून आपल्याला हे 1000 मार्क्स हे या ठिकाणी मिळणार आहेत. अशा पद्धतीने BEd सेकंड इयरचं जे काही सिलेबस फ्रेमवर्क पाहत आहोत त्याच्या पद्धतीने आपण 5 पार्ट केलेले आहेत. नंबर 1 कोर कोर्सेस म्हटलेलं आहे. 201, 202, 203 येतं त्याच्यामध्ये. ऑप्शनल कोर्सेसमध्ये 204 एकच येतो इलेक्टिव्ह. त्यानंतर पॅडागॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट म्हणून 205 येतो. ही 205 म्हणजे ॲडिशनल मेथड आहे पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत. त्याच्यानंतर 4th पार्टमध्ये प्रॅक्टिसिंग फॉर द कन्स्ट्रक्टिव्ह टीचिंग लर्निंग यामध्ये 206 अंतर्गत प्रॅक्टिस लेसन घ्यायचे आहेत. 207 अंतर्गत इंटर्नशिप ही घ्यायची आहे आणि शेवटचा पार्ट 5 मध्ये एनहान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीज अंतर्गत 208 to 212 अंतर्गत वेगवेगळे प्रॅक्टिकल या ठिकाणी आपल्याला हे या ठिकाणी सबमिट करायचे आहेत. अशा पद्धतीनं जो काही थिअरी पार्ट आहे किंवा एक्सटर्नल एक्झामचा पार्ट आहे तो 202 to 205 या अंतर्गत आहे. 206 to 207 हा जो पार्ट का आहे तो हा इंटरनलचा पार्ट म्हणून या ठिकाणी गणला जातो. कॉलेज लेवलवरती हे आपल्याला इंटरनल करायचं आहे आणि यासाठी आपल्याला 201 to 205 युनिव्हर्सिटी एक्सटर्नल एक्झाम कंडक्ट करते आणि ही एक्सटर्नल एक्झाम आपल्याला 80+20 या फॉर्मॅटमध्ये द्यायची आहे. त्याच्यापैकी 20 मार्क्स हे इंटरनलसाठी आहेत तर 80 मार्क्स हे या ठिकाणी पुणे युनिव्हर्सिटी त्याचा पेपर पॅटर्न हा काढणार आहे आणि तो आपल्याला लिखित पेपर पॅटर्न हा सोडवायचा आहे. अशा पद्धतीनं BEd सेकंड इयरचं सिलेबस फ्रेमवर्क आहे. थँक्यू फॉर द वॉचिंग धिस व्हिडिओ.